नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याची मागणी संघटनेने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली. हर्ष मोरे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा जिल्हा सचिव. गेल्या महिन्यामध्ये ज्या नीट परीक्षेमध्ये जी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रभरामध्ये, भारतभरामध्ये जे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. नुकतीच सुद्धा बातमी आहे की आत्तापर्यंत एकूण 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची दखल घेता नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अशा भ्रष्टाचार पुन्हा होऊ नये म्हणून, तसेच CUETची जी परीक्षा होते, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीची वेगवेगळी परीक्षा व्हावी, अशा वेगवेगळ्या मागणींच्या संदर्भामध्ये आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करत आहोत. आमच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर काही ना काही कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.